नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. ज्या गोष्टीची आतुरतेने आपण इतक्या दिवसापासून वाट पाहत होतो ती म्हणजे तलाठी भरती. आणि तलाठी भरतीचा जो आहे ना, तर तो आता नारळ फुटलेला आहे. कारण तलाठी भरतीसाठी जो आवश्यक असा आकृतीबंध जो आहे, तर तो आकृतीबंध आता सादर झालेला आहे. मी इतक्या दिवसापासून जे सांगत होतो, भरती येण्या अगोदर आकृतीबंध पाहिजे. आकृतीबंध जे आहेत ना, तर ते असे तुमच्यासमोर नाचत येईल. आणि येस, मला त्याचं काही श्रेय वगैरे घ्यायचं नाही, पण हे कागदपत्र तुमच्यासमोर येणारच आहे. नऊ याची खुद आपले जे महसूल मंत्री आहे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काल हा आकृतीबंध सादर केलेला आहे. त्याचा ऑफिशियल पुरावा जो आहे ना, तर मी तुम्हाला दाखवतो. आणि सगळी माहिती एकंदरीत आकृतीबंध सादर झाल्यानंतर जाहिरात कधी येऊ शकते हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी यामध्ये आता आकृतीबंधात कोणकोणती पदं आहेत, किती आहेत आणि काय काय डिटेल आहे त्यावर देखील मी स्पेसिफिकली आणखी एक व्हिडिओ घेणार आहे. तर तुम्ही आतापासूनचं चॅनलला जे आहे ना, तर ते सबस्क्राईब करून ठेवा. तत्पूर्वी आपली ही जी TCS, IBPS, MPSC संपूर्ण विषयासाठी आता हे जे हायकोर्ट आणि इतर ज्या मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आहे ठीक आहे बुचरिंगची, तर त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो आपण 49 रुपीजमध्ये परत सुरू केलेलं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ऑडिओ व्हिडिओ नोट्स आहेत ठीक आहे. सगळ्या विषयाचं टेस्ट सिरीज देखील तुम्हाला यामध्ये 10 टेस्ट सिरीज आहेत ना, तर ते दिलेलं आहे. कन्सिडर करा, लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि अभ्यासाला तयारीला लागा. नाव आता माझ्या पाठीमागे ना, मी हे त्यांचं ऑफिशियल ट्विट घेतोय मी ठीक आहे. या ट्विटवरून हे त्यांचं ट्विटर अकाउंट आहे ठीक आहे. चंद्रशेखरजी बावनकुळे आहे. आणि अगोदर त्यांचे फोटो पाहून घेऊया ठीक आहे. या फोटोमध्ये त्यांनी ऑलराईट हे त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर ते ट्विट जे आहे ना, तर ते मी त्याची स्क्रीनशॉट जो आहे ना, तर तो इथं घेतलेला आहे ना. आता पहा यामध्ये काय सांगितलेलं आहे, पहा आकृतीबंध ठीक आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लिहिलेलं आहे. मंत्रालय मुंबई येथे महसूल विभागाच्या आकृतीबंधाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलेले आहे. म्हणजे आपला तलाठी भरतीचा नारळ जो आहे ना, तर तो फुटलेला आहे. इथून पुढं अभ्यासामध्ये किंवा पुस्तकामध्ये डोकं खुपसायला हरकत नाही. कारण इथून पुढं आता आकृतीबंध मंजूर होऊन येईल, सुधारित कदाचित येऊ शकतो, वित्त विभागाची मान्यता याला तरी कमीत कमी 5-6 महिने लागतीलच आणखीही ठीक आहे. पण आतापासून जर तुम्ही तयारी केली तर तुमचं पद निघू शकतं. पण जर तुम्ही म्हणणार की बाबा जाहिरात आल्यावर मी अभ्यास करतोय आणि तुमचं पद मिळेल, हे देखील इम्पॉसिबल गोष्ट आहे ठीक आहे. आपली तलाठी भरतीची बॅच देखील होईल नंतर लॉन्च ठीक आहे. या सादरीकरणात विभागाच्या रचना ठीक आहे. विभागाची रचना आता वन विभाग पण त्यामध्ये आलं, भूमी अभिलेख पण आलं आणि महसूल विभाग पण आलं. ह्या तिन्ही विभागाचं एकत्रित रचना काय आहे, कार्यपद्धती काय आहे, याच्यावरती देखील सादरीकरण करण्यात आलं आहे. कार्यक्षमता वाढीसाठी आवश्यक सुधारणा यावर चर्चा करण्यात आलेली आहे. कार्यक्षमता वाढीसाठी आवश्यक सुधारणा म्हणजे काय की भरती प्रक्रिया ठीक आहे. भरती प्रक्रिया यावरती चर्चा करण्यात आलेली आहे. आता खाली त्यांनी दिलेलं आहे की बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे तसेच संबंधित अधिकारी जे आहेत ना, तर ते उपस्थित होते. आणि खाली त्यांनी टॅग केलेला आहे CMO ठीक आहे, महारेव्हेन्यू, DGIPR याच्यावरती केलेलं आहे. आज उद्याच्याला हे सगळं जे आहेत ना, बाकीचे शिक्षक लोक याच्यावरती व्हिडिओ घेतील ठीक आहे. हा 1 एप्रिलचा जो आहे ना, तर हा कालचा यांचा ट्विट आहे. ना आता महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही जाहिरात कधी येऊ शकते. जसं मी तुम्हाला सांगितलं, आकृतीबंध आल्यानंतर तिथून पुढे 5 ते 6 महिन्यामध्ये काय होत असतं की जाहिरात येत असते. नाव आता महत्त्वाचं आहे की ही भरती MPSC कडून होईल की TCS कडून होईल. पहा MPSCनं आपलं कॅलेंडर 17 ऑक्टोबरला मागच्या वर्षीच घोषित केलेलं आहे की आम्ही कोणकोणत्या पदाची जाहिरात घेणार आहोत. त्यामध्ये कुठेही तलाठी लिहिलेलं नाही आहे. आणि MPSC असं एकदम धप्पा देत नाही केलं की डायरेक्ट तुमच्या कॅलेंडरमध्ये सांगितलं नाही आणि ॲट द 11th आवरला ते लगेच तुमच्या तलाठीचे घेतील नाही. 2026-27चं कॅलेंडर त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामध्ये जे पदं आहेत त्याच पदाची जाहिरात घेणार आहे. त्यामध्ये फक्त एक्स्ट्रा ॲडिशनल फक्त एवढं करू शकतात की बाबा जर समजा लेट्स की STIची लेट्स एक्झाम्पल की समजा 250 पदं आहे तर STIची पदं वाढू शकतील, पण दुसरं इतर कुठलंही पद त्यामध्ये ॲड केलं जात नाही. म्हणून मला असं वाटतं की जर 2026मध्ये ही जाहिरात आली तर ही TCS मार्फतच होईल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काय दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.